विद्यार्थी मित्रांनो, 72,000 शिष्यवृत्ती त्याच्यासोबतच मोफत मैदानी प्रशिक्षण अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि आरटी अशा वेगवेगळ्या संस्थांमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते आणि मोठ्याल्या MPSC UPSC साठी 1,70,000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. तर आता सध्या वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप साऱ्या अर्ज प्रक्रिया चालू आहे. परंतु सर्वात जास्त जे इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत ते फक्त पोलीस भरतीसाठी याच्यामध्ये असतात. त्यांचे सर्वात जास्त याच्यामध्ये अर्ज आलेले तुम्हाला बघायला भेटतील. आता सर्वात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा एकच वारंवार प्रश्न आहे की सध्या पोलीस भरतीसाठी कोणत्या संस्थांचे अर्ज चालू आहेत हेच विद्यार्थ्यांना माहीत नाही. अनेक मागील 2-3 व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगितले तरी देखील विद्यार्थ्यांना समजले नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 4 ते 5 मिनिटामध्ये डिटेल्समध्ये समजून सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी एकूण 5 संस्था कार्यरत आहेत. आता सध्या आधी तुम्हाला किती होत्या पहिल्यांदा बार्टी, त्याच्यानंतर TRTI, सारथी आणि महाज्योती या संस्था अस्तित्वात होत्या आणि नवीन संस्था आलेली आहे आरटी नावाची जी नवीन संस्था आलेली आहे तिच्याबद्दल देखील ती कोणाला शिष्यवृत्ती देईल हे देखील सांगतो. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर फक्त पोलीस भरतीबद्दल आपण बोलणार आहोत. आता या ठिकाणी पोलीस भरती 2025 साठी वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे. लवकरच या महिन्याच्या शेवटपर्यंत अर्ज तुमचे भरून घेतले जाऊ शकतात. आता नक्की कोणाचे फॉर्म सुटलेले आहेत ते तुम्हाला समजून सांगतो. आता कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीला लाभ देते हे मी तुम्हाला वारंवार सांगितले आहे. आता फक्त बघू शकता बार्टीचे फॉर्म सुटलेले आहेत पोलीस भरतीसाठी बार्टीचे सुटलेले आहेत आणि आरटीचे सुटलेले आहेत. दोनच संस्थांचे, पहिली एक बार्टी आणि दुसरी 2 झाली आरटी. परंतु सर्वात महत्त्वाचा पॉइंट इथं आहे की बार्टीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आणि आरटी मध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा हे देखील डिटेल्समध्ये सांगतो. ठीक आहे. आता इथं बघू शकता जेवढे पण तुम्ही स्क्रीनवरती जो पॉइंट आहे तो मी इथे दिलेला आहे. 1 मिनिट. इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता इथं बघू शकता UPSC दिल्लीसाठी सर्व संस्थांचे चालू आहेत. परंतु इथं पोलीस भरतीचा एक पॉइंट तुम्ही नोट करा. इथं बघू शकता पोलीस भरती 2025 त्याच्यासाठी बार्टी आणि आरटी या दोनच संस्थांची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आता या ठिकाणी कोण कोठे अर्ज करू शकतो हे सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला इथे सांगून घेतो. 1 मिनिट. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं जे आहे बघू शकता इथे बार्टी. बार्टी संस्था कोणत्या कॅटेगरीला म्हणजेच फक्त बार्टी या ठिकाणी एससी कॅटेगरीला सूट देते. परंतु बार्टीची एससी कॅटेगरीवाल्यांची दुसरी एक जी नवीन संस्था झालेली आहे ती देखील फक्त एससी कॅटेगरीवाल्यांना शिष्यवृत्ती देते. या दोनच संस्थांची पोलीस भरतीसाठी चालू आहे. अजून सारथीचे पोलीस भरतीसाठी चालू नाही, TRTIचे पोलीस भरती चालू नाही आणि महाज्योतीचे देखील चालू नाही. सर्वात जास्त प्रश्न येतात आरटीआय म्हणजे एसटी कॅटेगरीवाल्यांचे सर्वात जास्त प्रश्न येतात पोलीस भरतीसाठी TRTI कधीपासून चालू होईल. तर चालू झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा अपडेट दिली जाईल. आता आता तुम्हाला एससी मध्ये 2 प्रकार कसे केलेले आहेत टार्टी आणि आरटी हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. बार्टी आणि आरटी. आता बार्टी मध्ये कोणी फॉर्म बघू शकता. बार्टी अनुसूचित जमातीतील मातंग एवढे दिलेले आहेत. जेवढे इथं दिलेले आहेत मातंग समाजाचे आणि इतर जे आहेत बघू शकता. हे सर्व कशामध्ये येतील? हे वगळता हे बार्टीमध्ये नाही. जे मी कॉलम केलेले आहे ते सर्व कोणामध्ये येणार? आरटी मध्ये येणार. आणि हे जेवढे वगळता आता एवढे स्क्रीनवरती जे हे सोडून आता हे जे मी कॉलम पुन्हा एकदा करत आहे बघू शकता. एससी कॅटेगरीवाल्यांचा हा कॉलम पुन्हा करत आहे. हा जो कॉलम कोणामध्ये येईल तो हा येईल बार्टीवाल्यांसाठी. आणि हे वगळता हे एवढे पण याच्यामध्ये 54+ आहे. परंतु हे 10-15 वेगळ्या कॅटेगरी आहेत त्या सर्व बार्टीने कोणामध्ये आरटी मध्ये टाकलेले आहेत. जे मी मार्क केलेले आहेत एवढ्या जे सर्कल केले आहे राऊंड केलेलं आहे ते सर्व आरटी मध्ये टाकलेले आहेत कोणी बार्टीने. आणि जेवढ्या पण 54 पैकी एवढ्या ह्या आरटी मध्ये टाकल्या आणि जेवढ्या उरतात त्या बार्टीमध्ये येतात. त्यांनी बार्टीमध्ये फॉर्म भरायचा आहे. फक्त बघू शकता इथं पुन्हा एकदा दिलेले आहे बघू शकता. हे जेवढे आहेत त्या आरटी मध्ये त्यांनी सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. वरती कॉलम करतो एससी कॅटेगरी मधील एवढे पण आहेत ज्यांनी आरटी मध्ये फॉर्म भरायचा आहे आणि हे वगळता जेवढे पण आहेत त्यांनी बार्टी मध्ये फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला इथं क्लिअर करून देतो 2 शब्दामध्ये. बघू शकता इथं लिहितो बार्टी. ही बार्टी लिहिले. इथे फक्त फक्त पोलीस भरतीसाठी कोणाचे चालू आहे? बार्टीचे आणि आरटी
या दोनच बघू शकता, बार्टी आणि आरटी बघू शकता. बार्टी आणि आरटी या दोनच संस्थांचे पोलीस भरतीसाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इतर कॅटेगरीचे इतर संस्थांचे पोलीस भरतीसाठी अर्ज सुरू नाहीत. झाल्यावर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट दिली जाईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.